Hello students, in this lecture we are going to discuss about pH and pOH. What is pH and pOH and the numerical part of this point. आजच्या लेक्चरमध्ये आपण pHची डेफिनेशन, pOHची डेफिनेशन आणि न्यूमरिकलचा पार्ट ह्याच्यावरती जो आहे तो स्टडी करणार आहोत. लास्ट इयरमध्ये आपण pHची प्रॅक्टिकल्स 3 पाहिलेली होती. pH आपण ॲसिडिक नेचर pHचं जे आहे ते बघितलेलं होतं. बेसिक नेचर, एखादा कंपाऊंड बेसिक नेचर कशा पद्धतीनं दाखवतो हे स्टडी केलेलं होतं. आणि न्यूट्रल pH कशा पद्धतीनं आपण बघतो किंवा त्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला न्यूट्रल असं नेचर एखाद्या कंपाऊंडचं कशा पद्धतीनं फाइंड आउट होतं हे आपण लास्ट इयरमध्ये पाहिलेलं आहे. आता सोरेन्सेन ह्या केमिस्टनं 1909 साली pHची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इन द सोल्युशन इन मोल पर dm³. आता pH म्हणजे काय? मॅथमॅटिकली pH इज एक्सप्रेस्ड ॲज pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता इथं pHची डेफिनेशन मॅथमॅटिकली दाखवलेली आहे. आता हे डेरिवेशन जे आहे अशा पद्धतीने इक्वेशन का आलेलं आहे? आता ह्या केमिस्टनं बराचसाच स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरून आपण पाहिलेलं आहे KWची व्हॅल्यू ही किती येते? KW डिसोसिएशन ऑफ वॉटर डिसोसिएशन कॉन्स्टंट हा जो आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला कोणती मिळालेली होती? इट इज 10⁻⁻14 इतकी व्हॅल्यू आपण बघितलेली होती. KWची व्हॅल्यू ही जी आहे फार कमी आपल्याला मिळालेली होती. मग ह्या ज्या कमी व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या नको होत्या सायंटिस्टना. केमिस्ट जे होते ह्याच्यावरती स्टडी करणारे त्यांच्यासाठी ह्या ज्या व्हॅल्यू कमी आलेल्या आहेत त्या सांगायला किंवा अशा पद्धतीच्या व्हॅल्यू नको होत्या. म्हणजे pH हा 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं त्यांना सांगायला हवा होता किंवा पाहिजे होता. ठीक आहे, त्याच्यासाठी हे इक्वेशन त्यांनी काय केलेलं आहे? डिराईव्ह केलेलं आहे. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. देन सिमिलरली pOHची डेफिनेशन ही आपण तशाच पद्धतीने सांगू शकतोय. pOH of the solution can be defined as the negative logarithm to the base 10 of the molar concentration of hydroxyl ion in the solution. आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन 3.16 मध्ये दिलेला आहे pOH is equal to minus log to the base 10 concentration of OH minus ion. आता रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH, pH आणि pOH मधलं रिलेशनशिप हे कशा पद्धतीनं इथं दाखवलेलं आहे ते पाहूया. 3.6.1 ह्याच्यामध्ये रिलेशनशिप दाखवलेलं आहे. द आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज KW आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. H3O कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस into concentration of OH minus ion. Now KW is equal to 1 into 10⁻⁻14 at 298 Kelvin. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला आयनिक प्रोडक्ट जो आहे, ठीक आहे, आयनिक प्रोडक्ट वॉटरचा तो 1 into 10⁻⁻14 इतका असतो. ठीक आहे. वॉटर डिसोसिएशन कॉन्स्टंट, वॉटर हे कशा पद्धतीनं डिसोसिएट होतं? वॉटर हे जे आहे वॉटरमध्ये किती मोल्स असतात? ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मोल्स असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. लास्ट इयरमध्ये आपण स्टडी केलेला आहे. 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स हे वॉटरच्या एका मोलमध्ये असतात. 1 मोल ऑफ वॉटर गिव्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. आणि त्या मॉलिक्युल्समधनं आपल्याला H+ आयन्स हे किती मिळतात? 10⁻⁻7 इतके मिळतात. आणि OH मायनस आयन्स किती मिळतात? तेवढेच मिळतात, 10⁻⁻7 इतके मिळतात. आणि ह्यांचा जो प्रोडक्ट आहे हायड्रोनियम आयन किंवा आपण काय म्हणतो त्याला हायड्रोजन आयन,
जो आहे H+आयन असंही म्हणू शकतो आपण त्याला. आणि हा प्रोडक्ट आहे तो म्हणजेच काय आहे KW आयनिक प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आणि हा आयनिक प्रोडक्ट किती येतो 1 × 10⁻⁻14. आता लॉग ह्या दोन्ही बाजूचा घेतला, टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ द साइड्स वी कॅन राईट दोन्ही बाजूचा LHS RHSचा लॉग घेतल्यानंतर आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतं log to the base 10 concentration of H3O plus log to the base 10 OH minus concentration of OH minus ion is equal to -14. ठीक आहे. देन हेच इक्वेशन आपल्याला काय कसं मिळतंय -log to the base 10. आता इथं आपण काय केलेलं आहे मायनस का घेतलेलं आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या. आपल्याला -14ला जे मायनस साईन आहे ते आपण काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं LHSला मायनस साईन घेतलेला आहे. इक्वेशन वरच्या इक्वेशन मधून आपल्याला काय मिळालेलं आहे बघा -log to the base 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन त्यालाच आपण काय म्हणतो pH म्हणतो. ठीक आहे. प्लस -log to the base 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन त्यालाच आपण काय म्हणतो POH म्हणतो. आणि pH प्लस POH याची व्हॅल्यू किती मिळते 14 मिळते. म्हणजे 14 ही pH आणि POHची व्हॅल्यू मिळते. म्हणजे आपल्याला सांगितलं की एखाद्या सोल्युशनचा POH हा 8 आहे तर तुम्हाला pH कॅल्क्युलेट करायला सांगितला. ठीक आहे. तुम्ही 3.18 हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून pHची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. देन ॲसिडिटी बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन हा जो पॉईंट आहे आत्ताच्या सिलेबसप्रमाणे किंवा जो डिलीट केलेला पोर्शन आहे ह्या वर्षीचा त्यामध्ये हा पॉईंट आलेला आहे 3.6.2 हा डिलीटेड पॉईंट आहे. ठीक आहे. हा ह्याच्यावरती क्वेश्चन येणार नाही तरीही मी थोडक्यात सांगते न्यूट्रल सोल्युशन कशाला म्हणायचं ज्याचा pH जो 7 असेल तर त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. ॲसिडिक सोल्युशन कशाला म्हणायचं आहे ज्याचा pH हा 7 पेक्षा कमी असेल त्याला ॲसिडिक सोल्युशन म्हणायचं आहे. म्हणजे द pH इज लेस दॅन 7 ही कंडिशन असेल तर ते सोल्युशन कसं असणार आहे ॲसिडिक असणार आहे. म्हणजे इथं ॲसिडिक सोल्युशनमध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असतं जास्त असतं. लक्षात आलं. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा आपण हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकतो. H3O+चं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असतं जास्त असतं. ठीक आहे. आपल्याला ज्यावेळी pH हा ॲसिडिक सोल्युशनसाठी बघा pH कसा असतो 7 पेक्षा कमी असतो. लक्षात आलं. पण H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये कसं असतं जास्त असतं. बेसिक सोल्युशनमध्ये कसं असणार आहे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असतं जास्त असतं. म्हणजे pH हा कसा असणार आहे ग्रेटर दॅन 7. इथं 7 पेक्षा जास्त pH असेल तर ते बेसिक सोल्युशन आहे असं मानायचं असतं. ॲसिडिक सोल्युशन कोणतं असतं ज्याचा pH 7 पेक्षा कमी आहे ते ॲसिडिक सोल्युशन आहे. आणि न्यूट्रल सोल्युशन कोणतं ज्या सोल्युशनचा pH हा 7 असतो त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे न्यूट्रल सोल्युशन. हे pH स्केल दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट न्यूमरिकल्स आहेत. न्यूमरिकलमध्ये फर्स्ट न्यूमरिकल आता हे न्यूमरिकल जे आहेत ते लक्षपूर्वक सॉल्व न्यूमरिकल ह्याच्यामधले बऱ्याचदा क्वेश्चन हे स्टेट बोर्डला विचारले जातात आणि CET असेल किंवा नीट असेल ह्याच्यावरती क्वेश्चन हा असतोच न्यूमरिकलवरती. लक्षात आलं. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा ह्या चॅप्टरमधला काय आहे न्यूमरिकल. प्रॉब्लेम 3.5 कॅल्क्युलेट pH अँड POH ऑफ 0.01 मोलर HCl सोल्युशन. आता pH आणि POH हा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे 0.01 मोलर HCl सोल्युशनमधलं. ठीक आहे.
सोल्युशन काय दिलेलं आहे बघा, HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड. आतापर्यंत झालेलं आहे. HCl इज स्ट्रॉंग ॲसिड. इट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. वॉटरमध्ये ते कम्प्लिटली डिसोसिएट होतं. आणि कशा पद्धतीनं इक्वेशन दिलेलं आहे, रिॲक्शन खाली सांगितलेली आहे. HCl प्लस H2O इट गिव्स हायड्रोनियम आयन अँड Cl मायनस आयन. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हे दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 0.01 मोलर. तेच आपण कसं लिहू शकतो? 1 × 10⁻⁻² मोलर. M, कॅपिटल M. ठीक आहे. मोलॅरिटी इथं दिलेली आहे. देन pH इज इक्वल टू, pHचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा आपण काय लिहू शकतो? H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन. इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्टेन ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यामध्ये काय घालायचं आहे? कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला. ठीक आहे. तुम्हाला रूल लॉगॅरिथम मधले जे रूल्स आहेत ते इथं माहीत असणं आवश्यक आहे. इथं 10⁻² जो आहे pH इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला -log⁻⁻10 कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन घातलेलं आहे हायड्रोनियम आयनचं 1 × 10⁻² इज इक्वल टू 2 कशा पद्धतीनं आलेलं आहे बघा, 10⁻². हे पुढे गेल्यानंतर काय होतं? 2 होतं. वी नो दॅट pH प्लस POH इज इक्वल टू 14. मग POH ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 14 - pH इज इक्वल टू 12. म्हणजे POH ची व्हॅल्यू इथे किती मिळाली आपल्याला? 12 मिळाली. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे 3.6, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? न्यूमरिकल हा जो आहे लक्षपूर्वक नीट 2 ते 3 वेळा वाचायचा आणि त्याच्यावरनं व्हॅल्यूज कोणकोणत्या न्यूमरिकलमध्ये दिलेल्या आहेत त्या काय करायचे आहेत? खाली लिहून घ्यायचे आहेत. pH ऑफ अ सोल्युशन इज 3.12. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन. आता इथं काय दिलेलं आहे? pH दिलेला आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आपल्याकडं फॉर्म्युला आहे pH इज इक्वल टू -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत, आता आपल्याला एक व्हॅल्यू माहीत आहे 3.12, ही pH ची व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे. हाच फॉर्म्युला काय करायचा आहे? आपण रिअरेंज करायचं आहे. -log⁻10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन हे आपण काय करूया? प्लस करूया. ठीक आहे. पॉझिटिव्ह करूया. पॉझिटिव्ह केल्यानंतर आपल्याला इक्वेशन खालचं मिळतं आहे log⁻10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू -pH. हे आपल्याला काय मिळालं? इथं इक्वेशन मिळालं. ठीक आहे. देन -pH ची व्हॅल्यू इथं पुट करायचे. pH किती दिलेला आहे? 3.12 इतका दिलेला आहे. 3.12 हे आपण व्हॅल्यू जी आहे ती पुट केली. त्याच्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे ही इक्वेशन. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कशा पद्धतीने न्यूमरिकल सॉल्व केलेलं आहे. -3.12 म्हणजेच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? -3 तर आहेच, त्याच्याबरोबर -0.12 हे सुद्धा आहे. -3 - 0.12 यांची सम केली तर आपल्याला काय मिळतं? -3.12 इतकं मिळतं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याची फोड करून इथं सेकंड स्टेपमध्ये आपल्याला लिहायचं आहे. अँड आता इथं एक गोष्ट करायची आहे बघा, +1 अँड -1 इज इक्वल टू 0 हे सगळ्यांना माहीत आहे. तरीही आपण इथं काय ॲड करतोय? तर ही सम आपल्याला काय जावी? सोपी जावी, इझी जावी, ह्याच्यासाठी आपण काय करतोय? +1 - 1 हे घेतलेलं आहे. आणि जो एकसारखा पार्ट आहे इक्वल, आपल्याला जर इथे एकसारखा जो पार्ट दिसतोय त्यांची सम इथं करायची आहे नेक्स्ट स्टेपमध्ये. लक्षात आलं? -3 - 1 इज इक्वल टू -4 लास्टच्या स्टेपमध्ये दिसते -4. ठीक आहे. आणि +1 मायनस आपण काय करायचं आहे? -0.12 करायचं आहे. ठीक आहे. -4 + 0.88
इतकं इथं काय करायचे, ह्याची सम करायची आहे आणि आपल्याला ॲन्सर इथं समचं किती मिळालेलं आहे, 4.88 इतकं मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे, लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, 4.88 इतकी मिळालेली आहे. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन H3O प्लस आयन हे कॅल्क्युलेट करायचं आहे इथं. ठीक आहे. मग लॉग टू द बेस 10 काढण्यासाठी आपण काय करायचं, ह्या व्हॅल्यू जी मिळालेली आहे इथं त्याचा अँटीलॉग बघायचं. अँटीलॉग ऑफ 4.88 इथं आपल्याला 7.586 इंटू 10⁻⁻4 m कॅपिटल M अशा पद्धतीनं मोलॅरिटी मिळालेली आहे, कॉन्सन्ट्रेशन मिळालेलं आहे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन. देन नेक्स्ट प्रॉब्लेम 3.7. 3.7 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, न्यूमरिकल नीट वाचायचं आहे. अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.04% डिसोसिएटेड इन 0.025 मोलर सोल्यूशन. व्हॉट इज pH of the solution? Weak monobasic acid is 0.04% dissociated 0.025 molar solution. What is the pH of the solution? आता मोनोबेसिक ॲसिड म्हटल्यानंतर इथं आपण मोनोबेसिक ॲसिड HA हे कन्सिडर केलेलं आहे आणि ते वॉटरमध्ये कशा पद्धतीनं डिसोसिएट झाले ते इक्वेशन इक्विलिब्रियम स्टेट दाखवलेली आहे. HA plus H2O it gives H3O plus and A minus ion. Percent dissociation is equal to alpha into 100. आता ह्या सगळ्या स्टेप्स करण्यापेक्षा एक सिंपल स्टेप जी आहे ती मी तर सांगते. 2 स्टेपमधनं जाण्यापेक्षा एका स्टेपमध्ये कशा पद्धतीने ॲन्सर आपण काढू शकतो हे मी सांगते. 0.04% हे काय झालेलं आहे, मोनोबेसिक ॲसिड डिसोसिएट झालेला आहे. ठीक आहे. 0.04% मोनोबेसिक ॲसिड डिसोसिएट झालेला आहे आणि त्या सोल्युशनची मोलॅरिटी दिलेली आहे 0.025 मोलर इतकी दिलेली आहे. आपण काय करायचं आहे, अल्फा हे कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण कॉन्सन्ट्रेशन जे आहे H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट इथं कॅल्क्युलेट करू शकतो. पर्सेंट डिसोसिएशन इंटू मोलॅरिटी अपॉन 100 करायचं. ठीक आहे. 0.04 इंटू 0.025 अपॉन 100 केल्यानंतर आपल्याला ॲन्सर जे मिळतं आहे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻5 इतकं मिळतं आहे. लक्षात आलं. मग pH कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. आता इथं ही स्टेप मी का केलेली आहे बघा, डिसोसिएट झालेले जे पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, फुल्ली डिसोसिएट झालेलं नाही आहे हे ॲसिड. त्यामुळं इथं 100% डिसोसिएट झालं असेल एखादं ॲसिड तर मोलॅरिटी आहे अशी आपण न्यूमरिकलमध्ये घ्यायची असते. आता इथं आपल्याला दिलेलं आहे पर्सेंट डिसोसिएशन. मग आपण काय करावं लागतं, आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन इंटू मोलॅरिटी अपॉन 100 करायचं. मग आपल्याला हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यावरून आपण काय करायचं आहे, pH कॅल्क्युलेट करायचं आहे. pH इज इक्वल टू इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू न्यूमरिकलमध्ये पुट करायची आहे. फायनल आपल्याला व्हॅल्यू जी मिळते, लॉगचे रूल्स माहीत असतील तर आपल्याला हे डायरेक्टली लक्षात येते की कशा पद्धतीने आपल्याला ॲन्सर हे 5 मिळालेलं आहे. म्हणजे इथं pHची व्हॅल्यू 5 आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. देन नेक्स्ट न्यूमरिकल जो आहे तो 3.8 इथं आपल्याला दिसतोय.
नेक्स्ट पेजवरती आहे न्यूमरिकल जो आहे 3.8. आता इथं यूज युअर ब्रेन पॉवर ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे वाचायचे आहेत. आता मोनोबेसिक ॲसिड किंवा डायबेसिक ॲसिड म्हणजे काय, जे ॲसिड एक H+ आयन देते त्याला आपण काय म्हणायचे मोनोबेसिक ॲसिड. जे ॲसिड 2 H+ आयन्स मध्ये डिसोसिएट होतं त्याला आपण डायबेसिक ॲसिड असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल HCl असेल तर ते मोनोबेसिक ॲसिड आहे, कारण ते डिसोसिएट होताना कशा पद्धतीनं डिसोसिएट होतं, H+ अँड Cl- आयन अशा पद्धतीनं डिसोसिएट होतं. आणि H2SO4 हे कशा पद्धतीनं डिसोसिएट होतं, ट्वाईस H+ SO4 म्हणजे 2 H+ इथं मिळतात. H2SO4 डिसोसिएट होताना आपल्याला 2 H+ मध्ये ते डिसोसिएट होतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं आहे, डायबेसिक ॲसिड असं म्हणायचं आहे. ठीक आहे, थोडासा इथं मी हिंट दिलेली आहे, त्याच्यावरून हे काय करायचं आहे, तुम्ही यूज युअर ब्रेन पॉवर मधले क्वेश्चन्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन न्यूमरिकल जे आहे 3.8 ते बघूया. द pH ऑफ मोनो ॲसिडिक वीक बेस इज 11.2. कॅल्क्युलेट इट्स परसेंट डिसोसिएशन इन 0.02 मोलर सोल्युशन. आपल्याला इथं पर्सेंट डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू मग कॅल्क्युलेट करायला हवी आहे. इथं लक्षात येते, अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. आता गिवन काय काय दिलेलं आहे, न्यूमरिकलमध्ये कोणकोणता पार्ट दिलेला आहे तो बघायचा आहे. द pH ऑफ मोनो ॲसिडिक वीक बेस, pH दिलेला आहे वीक बेसचा किती आहे, 11.2 इतका आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपण pOH कॅल्क्युलेट करू शकतो. pOH कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करायचं आहे, 14 - pH व्हॅल्यू जी आहे ती मायनस करून जे आन्सर येईल ते काय असणार आहे, pOH असणार आहे. 2.8 हे जे आन्सर दिसते आपल्याला ते काय आहे, pOH. ठीक आहे, देन pOH ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करायचं आहे, इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लॉग टू द बेस्टेन ऑफ हायड्रॉक्साइल आयन कॉन्सन्ट्रेशन, हे जे आहे OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, व्हॅल्यू सगळ्या पुट केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळालेला आहे ते 1.585 इंटू 10⁻³ मोल पर dm³ इतकं मिळालेलं आहे. आता मोनो ॲसिडिक बेस आहे म्हटल्यानंतर एक OH- आयन इथं काय करतोय, तो डिसोसिएट करतोय. लक्षात आलं, मग अशीच थोडक्यात मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मोनोबेसिक ॲसिड म्हणजे काय. इथं काय सांगितलेलं आहे, मोनो ॲसिडिक बेस असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, BOH gives B+ अँड OH- आयन, मोनो ॲसिडिक बेस आहे म्हणजे OH- आयन इथं एक हा कंपाऊंड देतो. ठीक आहे, OH कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन इज इक्वल टू अल्फा C. आता हा फॉर्म्युला कुठून आला, आपण ओसवाल डायल्युशन लॉ पाहिलेला आहे. डिसोसिएटेड मोल्स जे आहेत एखाद्या रिएक्शनमध्ये अल्फा असतात आणि त्यांचा जो व्हॉल्यूम जो आहे तो आपण फी कन्सिडर केला होता. मग 1/φ ला आपण काय ॲझ्युम केलेलं होतं, 1/φ मीन्स कॉन्सन्ट्रेशन, हे आपल्याला माहीत होतं. ठीक आहे, तेच इथं आपण काय केलेलं आहे, अल्फा इंटू C कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे. हायड्रॉक्साइल आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जे आहे त्याचा फॉर्म्युला काय येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन इज इक्वल टू अल्फा इंटू C. ठीक आहे, त्याच्यावरून अल्फा कॅल्क्युलेट करू शकतो. आता
OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन का कॅल्क्युलेट केलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आपल्याला अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्याच्यावरून मग पर्सेंट डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं होतं. ठीक आहे. अल्फा इज इक्वल टू काय आलं, हायड्रॉक्साईल आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करून काढलेली व्हॅल्यू ती पुट करा. कॉन्सन्ट्रेशन न्यूमरिकलमध्ये दिलेलं आहे 0.02. व्हॅल्यू कोणती मिळालेली आहे 0.07925. अल्फाची व्हॅल्यू इथं मिळाली. देन पर्सेंटेज डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. ती व्हॅल्यू पुट करा. आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन 7.925% इतकं इथं मिळतं. लक्षात आलं. म्हणजे हे न्यूमरिकल्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ड न्यूमरिकल्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत, नोटबुकमध्ये, आणि त्याच्यावरून एक्सरसाइजमध्ये 4 न्यूमरिकल्स आहेत ते सुटत आहेत का पाहायचं आहे. लक्षात आलं.